15 जानेवारी काँग्रेस बारी म्हणत होते, 16 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी. तुम्ही एकटं लढायचं असतं, मग तुम्हाला कळालं असतं, ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असते. ते एकत्रित लढले, मी एकटा लढलो, आणि यात फरक आहे. Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. त्या टॅगलाईनला कालच उत्तर दिलं होतं. हे काँग्रेसच्या नेत्यांची कायमचीच पद्धत आहे, काहीतरी टॅगलाईन वापरायची आणि लोकांना भुलवायचं, लोकांना फसवायचं. परंतु कोल्हापूरचे लोक आता जागृत झालेले आहेत, त्यांच्या टॅगलाईनला फसायचं नाही हे लोकांनी ठरवलं होतं. 15 जानेवारी काँग्रेस बारी म्हणत होते, 16 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी. जे दिल्लीत तेच गल्लीत, जे मनात तेच मनपात, याच टॅगलाईन आता आमच्या सत्य आलेल्या आहेत. आमचे 4 उमेदवार म्हणजे बहुमताकडे आम्ही गेलो असतो. एक उमेदवार आमचा 16 मताने पडलेला आहे. 100 आणि 150च्या मतामध्ये 4 उमेदवार आमचे पराभूत झालेले आहेत. नाहीतर हा बहुमताचा आकडासुद्धा आम्ही निश्चितपणे गाठू शकलो असतो. परंतु कोल्हापूरकरांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की या सगळ्या परिस्थितीमध्ये, सगळ्या दबावाच्या राजकारणामध्ये सुद्धा कोल्हापूरकरांनी आम्हाला 35चा मॅन्डेट हा 81 सीटमध्ये दिला. अजून कदाचित 5-6 सीटं आले असतं तर बहुमत झालं असतं. नाही, कोल्हापूरकर भारी पडले असं मी म्हणेन. मी भारी पडण्यापेक्षा कोल्हापूरकरांची ही ताकद आहे की एकटं लढत असताना सुद्धा तमाम कोल्हापूरकर माझ्या पाठीशी उभे राहिले आणि लाखो मतं या आमच्या उमेदवारांना देण्याचं काम कोल्हापूरकरांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. 15 जानेवारी काँग्रेस घरी असं एखादी नाही, त्यांनी 75 का 78 सीटा येणार म्हणून सांगितलं होतं भाजपच्या. त्या भाजपच्या फक्त 26 सीटा आलेत. शिंदे सेनेच्या 15-16 आलेत आणि NCPच्या 4 आले. मुळात या निवडणुकीमध्ये तुम्ही सगळे महायुती म्हणून लढला. तुम्ही एकटं लढायचं असतं, मग तुम्हाला कळालं असतं, ज्या त्या पक्षाला त्यांची ताकद कळाली असते. ते एकत्रित लढले, मी एकटा लढलो, आणि यात फरक आहे. आपले मित्र साहेबांनी म्हटलं होतं की आम्हाला पाठिंबा द्या, त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही म्हणजे कुठं ती वेगळं होणार आहेत नाही, त्यांच्या तर काही 4च आले. आता तुम्ही त्यांचे 6 आले असते तुम्ही सांगितलं असतं तुम्हाला महापौर करा मी येतो.